तर अशीच सर्वांच्या आवडीची इंडियन प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल दिनांक 22 मार्च 2024 पासून. निखिल वारगे जेथे कुठे असेल त्यांनी त्वरित यायचं आहे. निखिल वळूयात आजच्या दिवशीच्या शेवटच्या सामन्याकडे जिथे फलंदाजी करतोय PPF कुरुळा संघ. सुरेख चेंडू, तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू, हलकीची अपील सुद्धा आपण पाहिली. दाद मागितली होती पंच संतोष यांच्याकडे पण तो पंचांनी दाद मात्र फेटाळले. सुरेख गोलंदाजी, वेगवान चेंडू, जवळपास प्रति किलोमीटर जर विचार केला तर 130-135च्या वेगाने चेंडू येतोय असं म्हटलं तरी चालेल. गौरव पाटील याचा फलंदाज कोणताही असो, आपली जी नॅचरल ॲबिलिटी आहे ती वारंवार दाखवून दिले गौरवने. सुरेख चेंडू, सरकचा दुसरा चेंडू, निर्धाव. जरी समोरचा संघ आपला गावचा संघ असला, जरी गौरवची गोलंदाजी ठाऊक जरी असले तरी सुद्धा त्याच्यावर प्रहार करणं तेवढंसं सोपं नसणार आहे हे मात्र दिसून आलंय सुरुवातीच्या 2 चेंडूवर. खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामध्ये 37 धावा डिफेंड करताना गौरवची जी गोलंदाजी होती ती निर्णायक निश्चितपणे होती आणि आताच्या सामन्यामध्ये सुद्धा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. या चेंडूवर मात्र सुंदर फटका, चेंडू अलंग द कार्पेट ट्रॅव्हल झाला बॅक टू द बॉलर. लांगावच्या क्षेत्रामध्ये नंदराज याच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक झाली, फेक होईल तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव मात्र ऍड झाली. आणि शुभम याला खूप दिवसानंतर मी सलामीसाठी पाहतोय, खास करून PPF गोड संघाच्या माध्यमातून. तर सलामीवराची भूमिका मात्र दिली. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जोरदार अपील, उत्साह आणि आत्मविश्वास दोन्ही गोष्टी होत्या, परंतु चेंडू जो आहे हा डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटतोय असा इशारा केला पंच संतोष यांनी. एक नावाजलेले पंच आहेत आणि जसं प्रमोद सर आपण म्हणतो पंच म्हणजे परमेश्वर, आणि परमेश्वरापुढे आपण जसं नतमस्तक होतो तसं पंचांच्या पुढे सुद्धा नतमस्तक व्हावंच लागतं. चांगला डिसिजन, तरी सुद्धा निर्धाव चेंडू, षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटवरून चेंडू जो आहे वेगाने सरसावत होता शुभमकडे. तेवढाच चांगला फटका, चेंडूच्या मागे आकाश वीरजे चेंडूची अडवणूक करेल, फेक करेल, तत्पूर्वी धाव फलकावर 2 धावा सहजरित्या पूर्ण. 4 षटकांचा सामना असल्या कारणानं गौरव याला एकच षटक या सामन्यामध्ये मिळेल. एक जमेची बाजू असणार आहे PPF कुरुळ या संघासाठी, कारण गौरवची 2 षटकं निश्चितपणे निर्णायक असतात. इथे आतापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. षटकातील अंतिम चेंडू, चांगला फटका, चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. चेंडूला जेवढा वेग होता आणि त्या वेगाला अनुसरून मात्र या चेंडूला टच करण्याचं काम केलं, दिशा दाखवण्याचं काम केलं फलंदाज शुभमने. आपली सुद्धा नॅचरल ॲबिलिटी शुभमने दाखवली. जे षटक आतापर्यंत कंजूस पद्धतीने हाताळण्यात आलं होतं गौरवच्या माध्यमातून, त्याला थोडंसं का होईना आकार देण्याचा प्रयत्न केला. 7 धावा वसूल केल्या पहिल्या षटकामध्ये, अर्थात पॉवरप्लेच्या षटकामध्ये. संघाचं नाव आहे PPF कुरुळ. आता आपला जो नैसर्गिक खेळ आहे किंवा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जे आपण 4 षटकांचे सामने पाहतो तशाच पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कारण मागचे आठवडे जर पाहिले खूप साऱ्या मोठ्या स्पर्धा पाहिल्या. एका बाजूला आपण पाहिलं PNP चषक किंवा अलिबाग प्रीमियर लीग असो, दमदार आमदार चषक असो, तिथे आपण 5 किंवा 6 षटकांचे सामने पाहिले होते. आणि तशाच पद्धतीचे सामने आपण PS स्पोर्ट चषक या स्पर्धेमध्ये पाहतोय. सुरुवातीचे 2 फेऱ्या ज्या होत्या, पहिल्या फेरीमध्ये सर्व सामने 6 षटकांचे, दुसऱ्या फेरीमध्ये सर्व सामने 5 षटकांचे, आणि या अंतिम फेरीमध्ये 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू तो लावण्यात आलाय, चेंडूच्या मागे गौरव, आणि काय घडलंय, काय बिघडलंय. जिथे एकच धाव होती तिथे 4 धावा खर्च केल्या जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण, ढिचाळ क्षेत्ररक्षण, थोडंसं लेझी क्रिकेट आपण पाहिलं. पुष्पा चित्रपटाचा डायलॉग मात्र आठवलाय, झुकेगा नाही साला. या चौकाराच्या मदतीने 11 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. प्रणय धसाडे याच्या माध्यमातून हा चौकार लगावला गेला होता. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी सुरू होती.
शेवटच्या चेंडूवर पहिलं षटक जेव्हा सुरू होतं त्यावेळी शेवटच्या चेंडूवर एक चौकार आला होता. त्यावेळी थोडासा मोमेंटम जो आहे हा पीपीएफ कुरुड संघाच्या बाजूने झुकला होता. तदनंतर दुसरं षटक ज्यावेळी सुरू झालं पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात आला होता किंवा बॅक टू द बॉलर चेंडू ढकलल्या कारणानं धाव मात्र जमा झाली नव्हती. इथे खराब चेंडू, खराब दर्जाचा चेंडू, खूप आदळलेला आपटलेला चेंडू, शॉर्ट पिच लेनच्या सुद्धा खूप पाठी आदळलेला चेंडू. पंच नाराज झालेत, नाखुश झालेत, जमिनीला समांतर हात करून या चेंडूला अवांतर मात्र घोषित केलंय. अवांतर स्वरूपाची ही एक धावा झाल्यात. विन बाद 12 अशी काहीशी सुरुवात आपल्याला धाव मैदानावर पाहायला मिळते पहिल्या डावाचा खेळ सुरू असताना. दुसऱ्या फेरीचे दोनही सामने होते प्रमोद सर, दोन्ही सामन्यांमध्ये धावा डिफेंड झाल्या, हे एक वैशिष्ट्य होतं. सुरेख चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू टप्पापर्यंत नक्कीच खाली राहतोय, पूर्णतः बीट केलंय प्रणयला. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त निर्धाव चेंडू खेळून काढण्याचा विक्रम सुद्धा प्रणयच्या नावे असेल असं म्हटलं तरी चालेल. एका सामन्यामध्ये तब्बल 10 ते 11 चेंडू डॉट खेळला होता प्रणय, परंतु त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, धावा खूप कमी चेस करायच्या होत्या. यावेळी सामना चुरशीचा आहे, त्यामुळे अशा पद्धतीच्या चुका नक्कीच महागड्या ठरू शकतात. इथे सुद्धा चेंडू अलॉंग द कार्पेट गौरवच्या हातामध्ये स्थिरावेल. यावेळी कोणत्या पद्धतीची चूक नाही आहे, एकच धाव फलकावर ऍड होईल. 13 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोखलंय समोरच्या संघाला. आकाशच्या षटकातील शेवटचा चेंडू, लोअर फ्लोरचा चेंडू होता, ब्लॉक लाईनचा चेंडू होता, चांगला प्रयत्न, परंतु तेवढंच चांगलं टायमिंग, चेंडू गेला सीमारेषे बाहेर, चौकार. प्रयत्न चांगला होता, नक्कीच गौरवची किंवा नंदराची कोणत्या पद्धतीची चूक नव्हती. जे काही टायमिंग होतं या चेंडूला, या टायमिंगमुळेच हा चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. ज्या ताकदीने शुभमने हा चेंडू टोलावला होता त्या कारणानंच हा चेंडू बॅक टू द बॉलर आपण पाहिला चौकाराच्या स्वरूपात. आणि चौकाराच्या मदतीने आतापर्यंत धावसंख्या झाली आहे पीपीएफ कुरुड या संघाची बिनबाद 17. दोनही सलामीवर मैदानात शाबूत असल्या कारणानं चिंतेची बाब मात्र नाही आहे. तरी सुद्धा यानंतर येणारे फलंदाज जिथे भाग्येश असेल, संकेत असेल, अशी खोलवर फलंदाजी असणारा असा संघ आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा इरादा असेल. या उर्वरित 2 षटकामध्ये एका बाजूला प्रणय असेल, दुसऱ्या बाजूला शुभम असेल, मोठे फटके खेळण्याची नक्कीच गरज भासणार आहे. षटक क्रमांक 3 ऑन द मार्क कृणाल. पहिला चेंडू, फुलर लेनचा चेंडू, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जहां बना तो सिगरेट हो, तोहफा कबूल करो. खराब चेंडू, एक गिफ्ट, एक सोपा चेंडू सादर केला प्रणयसाठी, त्याचा स्वीकार सुद्धा केला. चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. 23 धावा धाव फलकावर आपण पाहतोय पहिला वेळेला षटकार या इनिंग मधला. यावेळी मात्र वापसी, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू आणि आत्महत्या करण्यास भाग पडले प्रणयला. आधीच्या चेंडूवर अर्थात प्रणयने षटकार ठोकला होता, तरी सुद्धा आपण पाहतोय शेवटचे काहीचे चेंडू शिल्लक, 10 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. अजूनही खूप सारे फलंदाज, जिथे आपण भाग्येश पाटील ज्याचा नुकताच उल्लेख केला होता तो सुद्धा येणं बाकी आहे. आणि शेवटच्या 10 चेंडूचा जर विचार केला तर भाग्येशला संधी मिळणं तेवढंच गरजेचं असेल, कारण एक पिंच हिटर म्हणून भाग्येशची ओळख आहे. कोणत्याही चेंडूवर, चेंडू खराब असो किंवा चांगला असो, त्या चेंडूवर षटकार ठोकण्याची ॲबिलिटी भाग्येशकडे आहे. त्यालाच अनुसरून भाग्येशला 1 डाऊनच्या पोझिशनवर पाठवण्यात आले. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा एक सोपा चेंडू जरी वाटत असला तरी सुद्धा या चेंडूमध्ये गती कमी होती. कुणालने आपली चालाखी दाखवली, थोडीशी गती कमी केली होती. या चेंडूवर 1 धाव आली आणि या एकाही धावेच्या स्वरूपात 24 धावा धाव फलकावर लगवल्या गेल्यात. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, 11 आहेत का?
चुकीची दुरुस्ती. 24 धावा धावफलकावर. मागच्या चेंडूवर जी 1 धाव आली होती त्याच्या स्वरूपात आपण पाहतोय 24 धावा लगावल्या गेल्यात. षटकातील पुढील चेंडू. बॅक टू द बॉलर. चेंडू ढकललाय. नंतर आज चेंडूच्या मागे 1 धाव निश्चित पूर्ण होईल. इथे खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. काहीसा ओव्हर थ्रो आपण पाहिला आणि अशा पद्धतीची चूक नंदराज, ज्याला आपण आपल्या विभागाचा नंबर 1चा क्षेत्ररक्षक म्हणतो, फिल्डर म्हणतो, आणि त्याच्या माध्यमातून खराब पद्धतीचा थ्रो. जिथे 1च धाव होती तिथे मात्र 2 धावा जमा होत आहेत पीपीएफ क्रूर संघाच्या खात्यामध्ये. षटकातील पुढील चेंडू. इथे थोडासा चेंडूला वेग दिला. इनसाइड आउट पद्धतीने चेंडू ढकललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या रिजन वरून 6 धावांसाठी भाग्य स्टाईल. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पीएस स्पोर्ट षटकार. तर प्रमोद सर, मी मागच्या इनिंग मध्ये सुद्धा म्हटलं होतं की प्रत्येक इनिंग मध्ये भाग्येशच्या बॅट मधून ओव्हर द कव्हर अशा पद्धतीचा षटकार येत असतोच आणि या इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहिला अशाच पद्धतीचा षटकार. आणि डोळ्यांच्या पाराने फिरणारा असा हा फटका असतो. कारण कव्हरच्या वरून षटकार ठोकणं तेवढंसं सोपं नसतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली अशा पद्धतीचे फटके पाहत असतो आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावर. तिसरा षटक अजूनही प्रगतीपथावर. या षटकामध्ये 2 षटकार आपण पाहिले. 3 धावा आणखीन अशा स्वरूपात 15 धावा खर्च करतोय गोलंदाज कृणाल. काहीच महागड असं षटक. अजूनही 1 चेंडूचा खेळ होणं बाकी. इथे चेंडूच्या गतीमध्ये बदल, परंतु परिणाम तोच. या फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. सुंदर फटका. नेत्रदीपक अशी फलंदाजी. भाग्येश कधी येतोय याची वाट इथे कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा सगळे पाहत होते आणि पीपीएफ क्रूर संघाचे पाटील राक्षस सुद्धा पाहत असतील. आणि 1 डाऊनच्या पोझिशनवर भाग्येशला संधी दिली आणि त्या संधीचं मात्र त्याने सोनं केलं. तब्बल 21 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. कृणाल पाटील याच्या माध्यमातून खूप असं महागडं षटक. पहिलं षटक जे होतं ज्या षटकामध्ये मात्र 7 धावा गौरवने खर्च केल्या होत्या. मी जसं म्हटलं होतं प्रमोद सर की या सामन्यामध्ये मात्र 1च षटक गौरवाला मिळेल आणि ती जमेची बाजू पीपीएफ क्रूर संघासाठी असेल. आणि त्याचंच आपल्याला उदाहरण पाहायला मिळतंय. मैदानावर सुद्धा तेच चित्र पाहायला मिळतंय. मागच्या 2 षटकामध्ये धावांची लयलूट करतोय पीपीएफ कुरुळा संघ. अंतिम षटक, निर्णायक षटक किंवा स्लॉग ओव्हर ज्याला आपण म्हणतो घेऊन येतोय साहिल. ओव्हर द ओव्हर पिच लेनचा चेंडू आपण पाहिला साहिलच्या माध्यमातून. एकेरी धाव या चेंडूवर. यावेळी एकेरी धावने सुद्धा फरक पडणार नाही कारण दोनही पिन सेटर आहेत. कोणताही फलंदाज स्ट्राईकवर असला तर त्यांच्याकडे ती नॅचरल ॲबिलिटी आहे कोणत्याही चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवण्याची, भाग्येश असोत किंवा शुभम असोत. त्यामुळे थोडंसं चिंतेचं वातावरण जे आहे हे बापदेव कुरुळ संघाकडे असेल. थोडीशी दबावजन्य परिस्थिती आपण पाहतोय मैदानात. षटकातील पुढील चेंडू. यॉर्कलेनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या कडेला मात्र चेंडू लागला. मात्र 1च धाव. साहिलचं कौतुक. तर साहिल ग्रामीण टेनिस क्रिकेट हंगाम 2023-24 या हंगामामध्ये खास करून गोलंदाजीमध्ये अपयशाला सामोरा गेला होता. तरी सुद्धा चालू सामन्यामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवर नक्कीच चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. मागच्या चेंडूचं उदाहरण द्यायचं झालं तर ब्लॉक लाईनचा चेंडू टाकला होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो यॉर्क लाईनचा चेंडू त्याने टाकला होता. षटकातील आणखीन 1 चेंडू. बॅक टू द बॉलर. चेंडू ढकललाय. सुंदर टायमिंग. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावर या चौकाराच्या मदतीने. 4 षटकांचा जर उल्लेख केला तर ह्या धावा नक्कीच सन्मानजनक असतील किंवा एक डिफेंडिंग टोटल आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या षटक काहीसं महागड्या 21 धावा आल्या. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय एक चौकार लगावला गेलाय. त्यामुळे दबावाच्या खाली गोलंदाज सुद्धा भरकटलाय. दिशा खराब तो दशा बी खराब. वाईड चेंडू, वाईड +4 असे 5 वाईड आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिशा खराब तो दशा बी खराब. जसं इम्रान सर म्हणतात जाना था वाशी पर पहुंच गए काशी. आणि 5 धावांची काशी करतोय गोलंदाज साहिल पाटील.
यावेळी नशिबाची कोणती साथ बापदेव गुरुळ संघाला लाभत नाहीये. मागच्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं होतं पूर्णतः नशीब जे आहे हे पीपीएफ गुरुळ संघाच्या बाजूने होतं. ज्यावेळी NSA खानावा आणि पीपीएफ गुरुळ असा सामना सुरू होता. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, नो चेंडू, झेल सुद्धा सुटतोय त्यामुळे नो प्लस. एक धाव आणि फलंदाज सुद्धा बाद. खूप साऱ्या घडामोडी झाल्या या चेंडू मागे. नो चेंडू सुद्धा टाकला गेला होता, त्यावर झेल सुद्धा सुटला. तदनंतर एक धाव सुद्धा जमा झाली आणि एक फलंदाज सुद्धा दुसरी धाव घेताना बाद झाला. अशा खूप साऱ्या घडामोडी आपण या चेंडू मागे पाहिल्या. तर 9+1 अशा 2 धावा या चेंडू मागे आपण पाहिल्या. आतापर्यंतची धाव संख्या आपण पाहतोय 51 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मात्र 2च फलंदाज बाद झालेत, दोनही सलामीवीर. प्रणय धसाडे तदनंतर शुभम पाटील जो नुकताच बाद झाला, परंतु दोघांनी आपली कामगिरी चोख मात्र बजावली. प्रणय वैयक्तिक 12 धावांवर बाद झाला. तदनंतर शुभम याने सुद्धा 3 चौकार आपल्या इनिंग मध्ये ठोकले होते. एक सांघिक कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळते पीपीएफ गुरुळ संघाच्या माध्यमातून. नशिबाची तेवढी साथ सुद्धा त्यांना लाभते. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल प्रमोद सर तर 3 गोष्टींची प्रमुख आवश्यकता असते. एक तर तुमची मेहनत, दुसरं तुमचं टॅलेंट आणि तिसरं म्हणजे नशीब. तर या 3ही गोष्टी पीपीएफ गुरुळ संघाच्या बाजूने आजच्या दिवशी आपण पाहिल्या. त्याचा पुरेपूर फायदा त्यांच्या संपूर्ण संघाला सुद्धा झालाय. चालू सामन्यामध्ये सुद्धा वर्चस्व गाजवताना आपण पाहतोय. या एकेरी धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 2 बाद 52 इथपर्यंत. 52 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु फटका मात्र बसलाय. चेंडूच्या मागे खुणाल, नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू तो नादळतोय. 2 धावा निश्चितपणे पूर्ण होतील. सुरेख फटकेबाजी, खास करून भाग्येशच्या बॅटमधून षटकारांची लयलूट केली जाते. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसलाय. तरी सुद्धा 2 धावा घेण्यापासून पीपीएफ गुरुळ संघाला रोखवू शकलेला नाही आहे बापदेव कुरुळा संघ. अंतिम चेंडू, षटक क्रमांक 4 अर्थात अंतिम षटक, या इनिंग मधला शेवटचा चेंडू. इथे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होतोय फलंदाज भाग्येश. शेवटचा चेंडू जातोय निर्धाव. अंतबला तो सबला म्हणा असं म्हणावं लागेल बापदेव कुरुळ या संघासाठी. शेवटचा चेंडू का होईना निर्धाव मात्र गेलाय. त्यामुळे या डावाची समाप्ती होते 2 बाद 54 या धावसंख्येवर. अंतिम षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या साहिलने. त्याच्या आधी 21 धावा खर्च केल्या गेल्या होत्या कुणाल्याच्या माध्यमातून. तत्पूर्वी 10 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रणयने. आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा. अशा एकूण 54 धावा आपण या संपूर्ण इनिंग मध्ये पाहिल्या. याचाच अर्थ दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करताना 24 चेंडू आणि 55 धावांचा पाठलाग करावा लागेल. संघाचं नाव आहे बापदेव कुरुळ. तर या स्पर्धेचा अर्थात PS स्पोर्ट्स चषक 2024 पर्व पहिलं, या स्पर्धेचा पहिला बक्षीसपात्र संघ कोण असेल, पीपीएफ कुरुळ की बापदेव कुरुळ, याचा संपूर्ण आढावा किंवा याची माहिती रसिक प्रेक्षकांना, आयोजकांना या येणाऱ्या 4 षटकापर्यंत मध्ये नक्कीच कळेल. हॅलो. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना. अर्थात ग्रामीण गटातून हे संघ होते. एकूण 8 संघ आजच्या दिवशी या स्पर्धेत सामील झाले होते. त्यातील 6 संघ नक्कीच माघारी परतलेत, परंतु उर्वरित 2 संघ अजूनही आपलं आव्हान टिकून मैदानात उभे आहेत.
परंतु बक्षीस मात्र होण्यासाठी या सामन्यावर मात्र शिक्कामोर्तब करावं लागेल. विरोधी संघ असतील, एकाच गावातले हे संघ आहेत. बक्षीस मात्र कुरुळ गावीच जाईल यात मात्र शंका नाही आहे. तरी सुद्धा बक्षिसाचा मानकरी कोण असेल, पीपीएफ कुरुळ असेल की बापदेव कुरुळ. 24 चेंडू आणि 55 धावांचा उल्लेख करायचा झाला तर प्रत्येक षटकामध्ये प्रति षटक 14 धावा ज्या आहेत या बापदेव कुरुळ संघाला जमा कराव्याच लागतील. अन्यथा बॅकफुटर मात्र ढकलला जाईल बापदेव कुरुळ संघ. आणि ती ॲबिलिटी आहे बापदेव कुरुळ संघामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर सुरुवात चांगली झाली तर बापदेव कुरुळ संघ या सामन्यामध्ये नक्कीच वापसी करू शकतो. थोडंसं मोमेंटम जे आहे यावेळी पीपीएफ कुरुळ संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये मोमेंटमला खूप महत्त्व असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, कोणत्याही पद्धतीचं क्रिकेट असो. टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतो एखादा दिवसाचा खेळ संपतो, 5 दिवसाचा खेळ म्हणजे टेस्ट क्रिकेट. तर एखाद्या दिवसाचा खेळ संपतो त्यावेळी दिवसाच्या शेवटी कोणत्या संघाच्या बाजूने मोमेंटम आहे त्याचा फायदा दुसऱ्या दिवशी एखादा संघ जो आहे हा उचलत असतो. तशाच पद्धतीने ओडीआय क्रिकेट असो, T20 क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेटचे सामने असोत, तिथे डावाचा शेवट ज्यावेळी होतं त्यावेळी मोमेंटम कोणत्या संघाच्या बाजूने आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर मोमेंटम निश्चितपणे पीपीएफ कुरुळ संघाकडे आहे. परंतु हा सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर बापदेव कुरुळ संघाला नक्कीच चांगला खेळ दाखवावा लागेल. शर्थीचे प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आपला जो टॅलेंट आहे तो दाखवावा लागेल, स्किल दाखवावा लागेल, मेहनत करावी लागेल. स्पर्धेचा खास करून उल्लेख करतोय. स्पर्धा आयोजित केली होती राजन स्पोर्ट वेलोशी या मंडळाच्या वतीने, परंतु स्पर्धेचं नाव आहे PS स्पोर्ट चषक. अर्थात PS स्पोर्ट हे दुकान आपण वावे नाक्यावर पाहतोय, जिथे खास करून क्रिकेट प्रेमींसाठी, क्रिकेटच्या खेळाडूंसाठी किंवा उर्वरित जे खेळ आहेत त्या सर्व खेळाडूंसाठी खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत. तर क्रिकेटच्या खेळाचा जर उल्लेख करायचा झाला तर PS स्पोर्ट या दुकानामध्ये आपण निव्याचे बॉल किंवा सिक्सर्सचे बॉल, त्यानंतर 70-70चे टी शर्ट, 70-70चे ट्रॅक्स, 70-70च्या कॅप्स तुम्हाला उपलब्ध केल्या जातील. त्यानंतर वॉरियरचे बॅट किंवा SD बॅट, SA बॅट, DSCचे शूज, सेगा शूज किंवा बॅटला लागणाऱ्या ग्रिप्स, त्यानंतर सपोर्टर आणि हाफ पॅन्ट्स, अशा खूप साऱ्या गोष्टी या दुकानात तुम्हाला उपलब्ध होतील. तर सर्व खेळाडूंनी या गोष्टीची दखल घ्यायची आहे आणि संपर्क साधायचा आहे PS स्पोर्ट्स या शॉपकडे. यात खेळपट्टीकडे जिथे पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय फलंदाज जयेश पाटील. तर जयेशसाठी एक वाक्य, अभी तो चौका आया है, षटकार अभी बाकी है. षटकार आला का? पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला, तर षटकार सुद्धा आलाय, परंतु आपने अंदाज अभी देखा है, बरोबर अंजाम अभी बाकी है. अजूनही खेळ खूप सारा शिल्लक आहे बापदेव कुरुळ या संघासाठी. इथे बॅटच्या खडेला मात्र चेंडू लागला, स्क्वेअर कट पद्धतीचा फटका होता असं म्हटलं तरी चालेल. 2 धावा निश्चितपणे मुक्कामल केले जातील. जयेश आणि गौरवच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून अतिशय सुंदर सुरुवात मात्र करून दिली आपल्या संघाला, खास करून जयेश याने. बापदेव कुरुळ संघाचा बाइंडिंग फॅक्टर ज्याला आपण म्हणतो असा हा खेळाडू, ज्याच्या वतीने PS स्पोर्ट चषक या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकासाठी कूलर सुद्धा लाभलेला आहे. तर जयेशचं कौतुक. आणि हा चेंडू सुद्धा समालोचन कक्षाला सलामी देणारा असा हा फटका. या फटक्यामध्ये आहे वजन आणि धावामधील तब्बल अर्धा डझन. सुंदर नेत्रदीपक, गगनभेदी, आसमंती असा हा षटकार. फलंदाजाचं नाव आहे जयेश पाटील, मॅन फ्रॉम बापदेव कुरुळ. सुंदर फटकेबाजी. जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होंगी, और जितनी बड़ी तकलीफें होंगी उतनी बड़ी कामयाबी होगी. अर्थात मोठं आव्हान आहे बापदेव कुरुळ या संघासमोर, आणि त्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना तशा पद्धतीची सुरुवात सुद्धा होणं अपेक्षित होतं, आणि त्याहूनही अधिक सुंदर सुरुवात जयेशने करून दिली, यात मात्र शंका नाही आहे.
पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 उत्तुंग असे षटकार आणि 3 धावा, अशा 15 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. ओ हो, काय घडलंय, काय बिघडलंय या स्पर्धेमध्ये. फलंदाजीमध्ये खास करून गौरव पाटील याला अपयश आलंय आणि त्याचा फटका जो आहे हा बापदेव कुरुळ संघाला निश्चितपणे बसेल, यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट दर्जाची कामगिरी गौरव याच्या माध्यमातून निश्चितपणे झाली होती, परंतु फलंदाजीमध्ये अपयश सलगच्या 3 सामन्यामध्ये गौरवला आलंय. पहिला फलंदाज बाद होतोय, धावा झाल्यात 1 बाद 15. तर प्रमोद सर, नुकताच जी ISPL स्पर्धा आपण पाहिली जिथे माझी मुंबई हा संघ बक्षीस किंवा चॅम्पियन ठरला, पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला, त्या कोलकाता ठरला का, माय मिस्टेक, माझी मुंबई आणि कोलकाता हे 2 संघ फायनल मध्ये होते आणि कोलकाता हा संघ चॅम्पियन संघ म्हणून ठरला. इथे फुलर लेनचा चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. साहिल सुद्धा सलगच्या दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय बाद झाला, अर्थात हॅट्रिकची संधी होऊ शकली असती संकेतसाठी, परंतु षटक मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 15 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संघाचं नाव आहे बापदेव कुरुळ. अर्थात मी ISPLच्या स्पर्धेचा मुद्दामून या स्पर्धेचा उल्लेख करत होतो, कारण या स्पर्धेमध्ये जर चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावला तर 6 नव्हे तर 9 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला दिल्या जात होत्या. तर या 9 धावांचा उल्लेख का मी केला होता, कारण जयेशने जो मागच्या षटकामध्ये मोठा फटका खेचला तो सुद्धा 9 धावांना साजेसा असाच फटका होता. समालोचन कक्षाच्या सुद्धा बाहेर तो चेंडू गेला होता. जर आपल्याकडे सुद्धा अशी नियमावली असती तर या आपण सुद्धा 9 धावा लागू केल्या असत्या या फटक्या मागे, परंतु आपला क्रिकेटचा जो नेहमीचा नियम आहे 6 धावा जयेशच्या नावे किंवा बापदेव कुरुळ संघाच्या नावे आपण दिल्यात. पहिले षटक पूर्ण झाले, 15 धावा, धावांची धावगती मात्र गाठले बापदेव कुरुळ या संघाने. आता अंतिम 3 षटकांचा खेळ शिल्लक, अर्थात 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी ओके 18 चेंडू आणि 40 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय काटा बदलणारा चेंडू, जे नैसर्गिक स्विंग आहे, नॅचरल स्विंग आहे. आदित्य याच्या गोलंदाजीवर आपण सातत्याने पाहत असतो. दोन्ही पद्धतीने चेंडू वळवण्याची किमया आहे त्याच्याकडे, इन स्विंग असो आउट स्विंग असो, दोन्ही बाजूला चेंडू वळवतो. खास करून आदित्य घाडगे, तर त्यातीलच एक चेंडू होता. यावेळी सुद्धा तशाच पद्धतीचा चेंडू, फटका बसलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज जयेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. ज्याच्या खांद्यावर संपूर्ण धुरा होती, दारोमदार होती, जबाबदारी होती बापदेव कुरुळ संघाच्या डावाची, तो जयेश मात्र तंबूचा रस्ता पकडेल. आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये जयेशने नक्कीच चांगली फलंदाजी केली आहे. 2 षटकार ठोकून 5 किंवा 6 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी त्याने साकारली होती, परंतु या 15 धावा निश्चितपणे पुरेशा नाही आहेत. अजूनही खूप सारं मोठं पल्ला जो आहे हा गाठायचा आहे बापदेव कुरुळ या संघाला. तर उर्वरित फलंदाजाने ती भूमिका निश्चितपणे बजावावी लागेल. 2 चेंडूमध्ये एका फलंदाजाला बाद केले. या संपूर्ण स्पर्धेचा 10वा विकेट आदित्य घाडगे याच्या नावे होतोय. सुपर 10 कबड्डीच्या भाषेमध्ये आपण म्हणतो सुपर 10 पूर्ण केलाय आदित्यने. 10 विकेट आपल्या नावे केल्यात. पहिल्या सामन्यामध्ये 6 विकेट्स, दुसऱ्या सामन्यामध्ये 3 विकेट आणि चालू सामन्यामध्ये जयेश पाटील याचा बहुमूल्य असा विकेट. रिव्हर्सचा अटेम्प्ट, लगा तो आबाद नाही लगा तो बर्बाद. परंतु या फटक्याच्या मागे आपण पाहतोय सुयोग, चेंडू मागे उभा असल्या कारणानं एकच धाव जमा होईल. एकेरी धावेच्या मदतीने 16 धावा धाव फलकावर. 3 महत्वपूर्ण असे फलंदाज मात्र बाद झाले, त्यामध्ये गौरव पाटील, तदनंतर साहिल पाटील आणि त्याच्या मागोमाग जयेश पाटील. तरी सुद्धा अजूनही खोलवर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, जिथे एका बाजूला प्रसाद असेल, दुसऱ्या बाजूला आकाश असेल. स्विंग अँड मिस.
इथे चेंडू निश्चितपणे डॉट गेला होता, परंतु क्षेत्ररक्षक सौरभ ज्याच्या हातातून चेंडू मात्र निसटला. जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव खर्च करतोय PPF कुरुळा संघ. आणि एक एक धाव क्रिकेटच्या भाषेमध्ये खूप महत्त्वाची असते. जसं आपण म्हणतो की 1 रुपयाला सुद्धा खूप किंमत असते. आपण 1 रुपयाला तेवढी किंमत देत नसतो, परंतु जर 1 लाख असेल आणि त्या 1 लाखातून 1 रुपया काढून घेतला तरी सुद्धा त्याला आपण 1 लाख म्हणत नसतो, 99,999 म्हणतो. पण सांगायचा ही तो असाच की 1 रुपयाला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत एका धावेला क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. पुढील चेंडू आपण पाहिला हलकासा ओव्हरपिच लेनचा किंवा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूच्या खाली शुभम पाटील आला होता, परंतु झेल मात्र निसटतोय. आकाशच्या बॅटमधून आलेला हा फटका होता. एक जीवदान मात्र मिळते. या जीवदानाचा फायदा कुठेपर्यंत आकाशला घेता येईल. चालू षटकातील अजून आणखीन एक चेंडू शिल्लक, अर्थात 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि आवश्यक धावांचा उल्लेख करायचा झाला तर 13 चेंडू आणि 36 धावा. अजूनही दोन्ही संघांकडे संधी आहे. इथे मोठा फटका आलाय. चेंडूला असमंत दाखवलंय. चेंडू गेलाय सीमा रेषे बाहेर, आर पार, सीमा पार. षटकार. संजीवनी षटकार म्हणावा लागेल. या सामन्याला जिवंत ठेवण्यासाठी ठोकला गेलेला हा षटकार होता. हा सामना कशाही पद्धतीने एकतर्फी होणार नाही याची जाणीव प्रेक्षकांना सुद्धा झाली असेल, किंवा PPF कुरुळ संघाला किंवा बापदेव कुरुळ संघाला सुद्धा झाली असेल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि या 2 षटकामध्ये 25 धावा आतापर्यंत जमा केल्यात. संघाचं नाव आहे बापदेव कुरुळ. अर्थात पहिल्या डावामध्ये 2 षटकामध्ये मात्र 17 धावा जमा केल्या होत्या PPF कुरुळ या संघाने, परंतु अंतिम 2 षटकामध्ये अक्षरशः धावांची लयलूट केली. 38 धावा त्या शेवटच्या 2 षटकामध्ये आल्या होत्या. त्यामध्ये कुणालच्या एका षटकामध्ये 21 धावा आणि अंतिम षटक जे साहिलचं होतं त्या षटकामध्ये 15 की 16 धावा. अशा पद्धतीने शेवटच्या 2 षटकामध्ये 38 धावा ज्या आहेत या खर्च झाल्या होत्या. त्यामुळे सांगायचा हे तो असाच आहे की बापदेव कुरुळ संघाकडे सुद्धा अजूनही संधी आहे. 25 धावा आतापर्यंत जमा केल्या गेल्या आहेत. सुरेख चेंडू, तेवढाच दिमागदार फटका, हलकासा हेलिकॉप्टरला पाहायला मिळालं. 1 धाव या चेंडू मागे जमा करता येईल कुरुळ या संघाला, बापदेव कुरुळ या संघाला. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असताना या चेंडूवर 1 धाव जमा करून थोडंसं समीकरण बदलण्याचा प्रयत्न होतोय कुरुळ संघाच्या माध्यमातून. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावा. चांगला चेंडू होता, तेवढाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आकाश बिर्जियाचा. फटका मात्र फसलाय. दोनही समान वयोगटाचे खेळाडू म्हटलं तरी चालेल, किंवा समान ताकदीचे खेळाडू. जेवढं टॅलेंट आकाशकडे आहे तेवढंच टॅलेंट प्रणयकडे सुद्धा आहे. त्यामुळे कोणता खेळाडू वर्चस्वी ठरेल. षटकातील पुढील चेंडू, थोडीशी दिशा खराब तो दशा भी खराब. अवांतर स्वरूपात धावसंख्येत 1 ने वाढ. 10 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावा. हे 4 चेंडू खूप महत्वाचे असतील. इथे सुद्धा खराब कनेक्शन, अलॉंग द कार्पेट चेंडू गेला. 1 धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि थोडासा फंबल झालाय क्षेत्ररक्षक, त्यामुळे 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. इथे षटकार आणि चौकाराच्या सोबत एकेरी आणि दुहेरी धावा सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या असतील, कारण शेवटच्या क्षणी तुम्ही 3 ते 4 धावाने सुद्धा पराभूत होऊ शकता, असं सुद्धा होईल. त्यामुळे एकेरी दुहेरी धावा सुद्धा तेवढीच महत्वाची असेल. त्याच्यासोबत तुम्हाला षटकार आणि चौकार सुद्धा नक्कीच ठोकावे लागतील. षटकातील पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. फटका मात्र फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फलंदाज आकाश. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे प्रणयचं कौतुक, जशा पद्धतीने दोनही फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं. पहिल्या चेंडूवर 1च धाव दिली होती, दुसऱ्या चेंडू निर्धाव टाकला होता, त्यानंतर वाईड चेंडू आला होता, त्यानंतर 2 धावा. आणि आता त्या चेंडूवर आकाश बिर्जे, जो आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होता, त्याला मात्र तंबूत पाठवलंय. आता अंतिम 8 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावा.
तर 8 चेंडू आणि 26 धावा. अजूनही सामना जिवंत. 2 चेंडू खूप महत्वाचे असतील खास करून बापदेव कुरळ्या संघासाठी आणि या 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका तरी अपेक्षित असेल. तर कुणालच्या बॅट मधून तो मोठा फटका आलाय. खराब चेंडू. ओव्हरपिच लेनचा चेंडू. तिला दिशा दाखवले. लॉंग ऑनची चेंडू पाठवलाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की या 2 चेंडू मागे किमान एक मोठा फटका आलाच पाहिजे आणि तो मोठा फटका मात्र आलाय. फलंदाजाचं नाव आहे कुणाल पाटील, मॅन फ्रॉम बापदेव कुरुळ. अर्थात जयमान घोटेडा आयोजित जी नाईट स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये कुणालने सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार सुद्धा ठोकले होते. तर कुणालकडे ती ॲबिलिटी आहे. पुन्हा एकदा ओव्हरपिच लेनचा चेंडू. चेंडूला दिशा दाखवले बॉटलांच्या बाहेरची. या फटक्यामध्ये सुद्धा आहे वजन आणि पुन्हा एकदा धावा मिळतील अर्धा डझन. खराब खराब गोलंदाजी शेवटच्या 2 चेंडूवर. या षटकाराच्या मदतीने धाव फलकावर धावा लगावल्या गेल्यात तब्बल 41. त्यामुळे शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. थोड्याच वेळापूर्वी 2 मिनिटापूर्वी आपण पाहिलं होतं की 8 चेंडूंनी 26 धावांची आवश्यकता होती. कारण सुरुवातीच्या 4 चेंडूवर मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या प्रणयने. त्यामुळे हे कंजूस षटक होतंय की काय अशी जाणीव झाली होती. तदनंतर शेवटच्या 2 चेंडूवर पूर्णतः आपण पाहतोय हल्लाबोल केला कुणालने. आपला क्लास मात्र दाखवला. मी जसं म्हटलं होतं की घोटवड्याच्या मैदानावर सलग 3 षटकार सुद्धा कुणालने ठोकले होते आणि तीच ताकद तीच जादू आता सुद्धा दाखवली. अंतिम षटक 6 चेंडू 14 धावा. गोलंदाज सुयोग, फलंदाज प्रसाद. सुरेख चेंडू. तेवढाच सुरेख फटका. हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. चौकार. सुरेख सामना. सुंदर सामना. क्वालिफायरचा सामना कशा पद्धतीने व्हायला पाहिजे याचं एक ज्वलंत उदाहरण. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण सामना जर टाय झाला तर आपल्याकडे सुपर ओव्हर सुद्धा आहे याची जाणीव दोनही संघांना असेल. पुढचा चेंडू सुयोग. हाफ ट्रॅकरचा चेंडू. बॅटच्या खालच्या काठीला चेंडू लागतो. 1 धाव धावफलकावर ऍड होईल. पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा. याचाच अर्थ अंतिम 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल. गोलंदाज वर्चस्वी ठरेल की फलंदाज. पुन्हा एकदा सुयोग बॉलिंग लाईन मार्कवर. सुरेख चेंडू परंतु पंचांनी या चेंडूवर आक्षेप घेतला. अवांतर चेंडू जाहीर केलं या चेंडूला. नशिबाची साथ सुद्धा आपण पाहतोय बापदेव कुरुळ संघाकडे. यावेळी समीकरण बदलतंय. 4 चेंडू 8 धावा. इथे सबमरीन डिलिव्हरी वापसी करणारा चेंडू होता. अशाच पद्धतीच्या चेंडूची आवश्यकता होती निर्णायक षटकामध्ये. अर्थात हे षटक किमान 15,000चं षटक आहे प्रमोद सर. या षटकामध्ये जर चांगली कामगिरी झाली तर किमान 15,000 मी म्हणतोय हे पारितोषिक लागू होईल. इथे पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढले परंतु चेंडूच्या मागे आदित्य घाडगे. फलंदाज कुणाल पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. सामन्याने पुन्हा एकदा रंग बदललेला आहे. क्रिकेटचा खेळ सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. वारंवार जसं आपण म्हणतो ते चित्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर आपण पाहिलं होतं एक चौकार, एकेरी धाव आणि वाईड अशा 6 धावा आल्या होत्या. परंतु नंतरच्या 2 चेंडूवर सुयोग आपला क्लास मात्र दाखवतोय. मागच्या सामन्याचा सामनावीर ज्याने गोलंदाजी करताना मात्र 2 धावा आणि 1 विकेट आपल्या नावे केली होती. फलंदाजी करताना 10 धावा जमा केल्या होत्या आणि सामनावीरचा खिताब आपल्या नावे केला होता तोच सुयोग यावेळी सुद्धा एक तारणाराची विघ्नहर्त्याची भूमिका पीपीएफ कुरुळ संघासाठी करतोय. अंतिम 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा. वुडलँड स्पॉटवरून चेंडूला उडवलंय. चेंडूच्या मागे भाग्येश. भाग्य, नशीब, मेहनत,
टॅलेंट आणि लक या तीनही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. सुरेख झेल, एक सोपा झेल होता, परंतु हा झेल खूप महत्वाचा होता. किमान 15,000चा झेल होता. आता अंतिम चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा. जर 7 धावा असत्या तर आपण षटकाराची अपेक्षा करू शकलो असतो आणि सामना टाय होईल याची अपेक्षा करू शकलो असतो. परंतु एक चमत्कार किंवा चमत्काराला नमस्कारच करावा लागेल बापदेव कुरुळ या संघाला. मागच्या 3 चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये. किमान एक धाव जरी आली असती प्रमोद सर तर या चेंडूवर सामना जिवंत राहू शकला असता. किमान सुपर ओव्हर तरी पाहायला मिळाली असती. तरी सुद्धा एखादा वाईट चेंडू आला, 9 चेंडू आला तर सामना पुन्हा एकदा जिवंत होऊ शकतो. आणि नंदराजने षटकार जर ठोकला तर बापदेव कुरुळ संघ पुन्हा एकदा वापसी करू शकतो. तर अंतिम चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा. ISPL या स्पर्धेप्रमाणे आपल्याकडे 9 तर नाही आहे. जास्तीत जास्त 6 धावा आपण फलंदाजाला देऊ शकतो. तर अंतिम चेंडू कशा पद्धतीने गोलंदाजी होईल, कशा पद्धतीने फलंदाजी होईल, बक्षीस पात्र ठरवून देणारा हा चेंडू आहे दोनही संघांसाठी. ऑन द मार्क सुयोग, ऑन स्ट्राइक नंदराज. पंच डेड बॉल. ओके, या चेंडूला डेट घोषित केले. डेट म्हणजे मृत. अजूनही सामना शिल्लक. एक चेंडू 8 धावा. आणि या चेंडू नंतर आपण पाहतोय औपचारिकता किंवा सामना मात्र संपुष्टात आलाय. आणि PS स्पोर्ट चषक 2024 पर्व पहिलं आणि या स्पर्धेचा पहिला बक्षीस पात्र संघ ठरतोय. संघाचं नाव आहे प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ अर्थात PPF कुरुळ.